आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। कुंभमेळ्याला का गेले नाहीत ते विचारा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष सवाल। काही लोक स्वतःला हिंदू म्हणायला घाबरतायत। शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। यहाँ पर 144 साल के बाद ये महाकुंभ हुआ है और इसीलिए अभी जो नहीं गए उनको आपने सवाल पूछना चाहिए हिंदुत्व के बारे में। मैं हिंदू हूँ तो कहा गया है इनका हिंदुत्व, आप पूछो उनको। मराठीमधून एमए करणाऱ्यांना वेतनवाढ नाही। ठाणे महानगरपालिकेनं काढलेल्या परिपत्रकावर टीका। संबंधित निर्णयाविरोधात आंदोलन करणार। ठाण्यामध्ये मराठीचा अपमान, विचारांचे वाहक म्हणवणारे गप्प का? संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। मध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाढ नाकारली जात असेल, शिवसेना या विषयावरती गप्प बसणार नाही, आंदोलन करणार। मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी मनसेनं केलेली 4 कामं दाखवावी। आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आमच्याच सरकारनं केला। मनसे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात। आशिष शेलार यांची टीका। म्हणायचं काम मनसे करतं, प्रत्यक्षात मराठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी केलेली 4 कामं दाखवावी। बोलाचीच कढी बोलाचीच भात हा मनसेचा प्रघात। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दूर करण्याची जबाबदारी उपनेत्यांवर। उद्धव ठाकरे उपनेत्यांकडून विधानसभा निहाय अहवाल घेणार। शिवसेना भवनामध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय। पडझड रोखण्यासाठी पक्ष आता ॲक्शन मोडवर।